सुरुवातीलाच मित्रांनो बातमी मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरून। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज प्रचंड मोठे प्रवेश। मुंबईत शिवसेनेची ताकद कमालीची वाढली। 5 जिल्ह्यातून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीला सोडून आलेल्या संपूर्ण नेत्यांचं उद्धव ठाकरेंनी मुंबईत केलं जंगी स्वागत। दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी असतानाच महाराष्ट्रामधून देखील उद्धव ठाकरेंसाठी या बातमीने मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांना पुन्हा एकदा जुनी शिवसेना आपल्याकडे आल्याचा भास झाला। मित्रांनो, बातमीमध्ये नेमकं काय, कुठले नेते आणि किती नेत्यांनी केला प्रवेश, मुंबईमध्ये झालाय आमदार खासदारांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। सविस्तर बातमी जाणून घेऊया। आज मातोश्रीवरती रंगला पक्ष प्रवेश सोहळा। शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुप्रीम कोर्टातील लढाई अंतिम टप्प्यामध्ये आहे। यावेळी शिवसेना उद्धव ठाकरेंना शिवसेना धनुष्यबाण आणि शिवसेना दोन्ही मिळणार आणि शेवटच्या क्षणी धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या हातातून ठाकरेंकडे येणार, या सगळ्या बातम्या आपण पाहिल्या। आणि आता शेवटच्या क्षणाला एकनाथ शिंदेंना मात्र जबर धक्का बसलाय। सुप्रीम कोर्टाने विचारलेले वेगवेगळे प्रश्न आणि त्या प्रश्नांना एकनाथ शिंदेंच्या वकिलांना न आलेली उत्तरं हे सर्व सांगून जातात की उद्धव ठाकरेंनी हा संपूर्ण बालेकिल्ला जिंकलाय आणि ही केस जिंकलेली आहे। आणि अर्ध्यावरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का बसल्याचं चित्र या केसवरून समजतंय। तर तिकडे उद्धव ठाकरेंच्या हातात पुन्हा शिवसेना, एकनाथ शिंदेंचे सगळे आमदार अपात्र, या प्रक्रिया चालू असतानाच इकडे महाराष्ट्रामध्ये देखील उद्धव ठाकरेंना आनंदाचे दिवस दिसू लागलेत। आपल्या शिवसेना पक्षामध्ये पुन्हा वाढत चाललेले पक्षप्रवेश ही ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते यांना घेऊन हा प्रवेश सोहळा अतिशय मोठ्या थाटात त्यांनी केला। या प्रवेश सोहळ्याचं निमित्त म्हणजेच अनेक नेत्यांनी ठाकरेंचा हात धरत शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे। आणि हे कमबॅक साधं साधं नाही, तर त्यांनी 5,000 कार्यकर्त्यांना, समर्थकांना आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन हा प्रवेश सोहळा घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद मात्र कमालीची वाढली। शिवसेना संपली, ठाकरे संपले, आता शिवसेना उबदार होणार नाही, अशा कित्येक चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू होत्या। परंतु त्या चर्चांना पूर्णविराम देत उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आता या नेत्यांचे प्रवेश सुरू केले आहेत, हा प्रवेश सोहळा ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा आहे। बघूया कोणकोणते आहेत नेते। नेत्यांची भली मोठी यादी आपल्यापर्यंत पोहोचली। कोण कोण आहेत त्यांच्या नावांची सविस्तर अपडेट आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। ओमराजे निंबाळकर यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नवीन राजकीय घडामोड करण्याचं ठरवलं आहे। आणि आज धाराशिवच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडून आली। मित्रांनो, ज्येष्ठ नेते ओमराजेंना निवडून आणणारे संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा जबरदस्त धक्का म्हणावा लागेल। कोण आहेत संजय निंबाळकर, त्यांची देखील माहिती घेऊया। त्यांच्यासोबत किती लोकांनी प्रवेश केला हे देखील आपण जाणून घेऊया। मित्रांनो, या पक्षप्रवेशामध्ये संजय निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातील बलाढ्य असं नाव आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आमदारकीच्या दृष्टिकोनातून यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा निवडून न आणण्यासाठी ठाकरेंनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। आणि निंबाळकर हे उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठं जायंट किलर ठरू शकतात। निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातील बडे आणि ज्येष्ठ नेते आहेत। यामुळे ओमराजे निंबाळकर यांची मात्र सर्वात मोठी गोची झाल्याचे चित्र आहे। या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवरती निंबाळकर यांच्या समर्थकांसह हजारो कार्यकर्ते मुंबईतील मातोश्रीकडे रवाना होऊन त्यांनी उद्धव साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यानंतर संजय निंबाळकर यानंतर रामेश्वर शेटे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे। प्रवेशाचा आगामी स्थानिक राजकारणावरती तसेच जिल्ह्याच्या राजकारणावरती खूप मोठा परिणाम होणार आहे। जिल्ह्यातील राजकीय समीकरणावरती नेमका काय परिणाम होणार हे आगामी काळ समजण्यास मात्र याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना उद्धव ठाकरेंनी हा प्रवेश घडून आणला, ही ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे।
दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाची जिल्ह्यातील ताकद कमालीची वाढली असून ओमराजे निंबाळकर यांना नवं आव्हान धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंनी तयार केलं आहे. आगामी राजकीय लढतीमध्ये याचा फायदा पक्षाला कितपत होतोय ते लवकर समजेलच. मात्र उद्धव ठाकरेंनी ओमराजेंची आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भाजपची प्रचंड मोठी गोची या प्रवेशामुळे केली असल्याचं समजत आहे. हजारो पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते यांच्यामुळे हा प्रवेश सोहळा खूपच मोठा झाल्याचं चित्र मुंबईमध्ये सुरू झालं. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.